नमस्कार शेतकरी मित्र, स्वागत आहे आपल्या सर्वांच्या आपल्या चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आज आहे 26 नोव्हेंबर 2025 आणि आज आपण आहोत बिडकीनमध्ये आणि आपल्यासोबत आहे बिडकीनमधील प्रसिद्ध व्यापारी म्हणजे किती वर्षाचा अनुभव आहे तुमच्या कापसात घेता तुमचं दुसऱ्या पिढी म्हणजे मार्केट चांगलं आहे आणि काय सध्या जे एकंदरीत कापसाची आवक आता पडलेली आहे। तुमचं नाव काय सांगितलं? रोहन राजेंद्र वैद्य। रोहन वैद्य। आपण मागच्या आठवड्यात पण मित्र त्यांचा व्हिडिओ घेतला होता, खूप शेतकऱ्यांनी लाईक केला, बघितला पण आणि बरेचसे शेतकऱ्यांनी संपर्क देखील केला। याच्या मागे एकच संपर्क करण्याचा उद्देश हा की चांगल्या पद्धतीने कापूस घेतात, शेतकऱ्यांना जो भाव आहे त्या भावामध्ये कापूस घेतात आणि माप पण व्यवस्थित योग्य याच्यामध्ये घेतात। तर आवक वाढली का कमी झाली? कमी झाली। आवक कमी झाली। बरं, काय भाव आहे एकंदरीत कापसाला आजचा? 6900 रुपये। कापसाची क्वालिटी कोणता घ्यायची का वेगळ्या घ्यायच्यापेक्षा आता आपण एक फरक पण येतोय त्या हिशोबाने असा घेतात। तर एकंदरीत काय भाव वाढतील त्या कापसाचे? तर वाढायला पाहिजे। हां, काय शेतकऱ्यांचा CCI-कडे जात आहे का आपल्याकडे येत आहे? त्यांचं काय होतं? शेतकरी CCI-कडे पण चालले पण आपल्याकडे पण येत आहे। हां. CCI-कडे त्यांनी ना टार्गेट ठेवलेलं आहे। बरं, शेतकरी 12 क्विंटल माल मोजतोय, बरोबर आहे ना? हां हां बरोबर। आणि लोकांना जर घटती जर जास्त झालेली असली तर ते 12 क्विंटलच्या पुढे माल तोलत नाही, त्याच्यावर राहिलेला माल ते आपल्याकडे आणतात। राहिलेलं माझं ऑप्शनमध्ये आपल्याकडे आणता येते। आणि तिकडले नियम अटी सुद्धा खूप आता काय शेतकऱ्यांसाठी। तर शेतकरी मित्रांनो, हा होता आजचा सद्यस्थितीचा कापूस बाजार भाव। पुढल्या आठवड्यामध्ये येऊ आणि आपण नक्कीच वैद्य साहेबांकडून पुढील भाव देखील सांगूयात। जर कापसाचा भाव वाढला तर ते देखील आपल्याला लवकरात लवकर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कळवतील। धन्यवाद।